महाराष्ट्रातल्या सरकारी नोकरीसाठी आली एक प्रचंड मोठी आणि ऐतिहासिक संधी। महिला आणि बालविकास विभागात तब्बल हजारो पदांची मेगा भरती जाहीर झाली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलत, हजारोंच्या संख्येने सरकारी नोकऱ्यांची हीच ती मोठी संधी। तब्बल 23 वर्षांनंतर विभागाची मोठी सूचना जाहीर करण्यात आली आहे। यामुळे राज्यभरातील युवक आणि युवतींसाठी नोकरीच्या नव्या दारांचा मार्ग आता मोकळा झालाय। त्यामुळे जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही संधी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे विभागात 8669 नियमित पदांची मेगा भरती होणार आहे। 2003 नंतर प्रथमच या विभागाची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना करण्यात आली आहे। बदलत्या गरजांनुसार संपूर्ण विभागाचा आढावा घेण्यात आला आणि काही जुन्या निष्क्रिय पदांना रद्द करून 165 नवीन पदांची भर टाकण्यात आली आहे। या सगळ्या प्रक्रियेनंतर आता विभागासाठी एकूण 8669 नियमित पदांना मंजुरी देण्यात आली आहे। आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, म्हणजेच या भरतीमध्ये नेमक्या किती आणि कोणत्या प्रकारच्या संधी आहेत हे समजून घेऊयात। सर्वप्रथम इथे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 8669 नियमित पदांची भरती तर होणारच आहे, मात्र ही काही एकाच स्तरासाठी नाहीये, तर ग्रुप ए पासून ग्रुप डी पर्यंत सर्व स्तरांवर ही भरती होणार आहे। म्हणजेच तुम्ही कुठल्याही लेवलवर तयारी करत असाल तरी तुमच्यासाठी इथे एक चांगली संधी निर्माण होते। विभागाचं काम अधिक जलद आणि प्रभावीपणे चालावं यासाठी सरकारने सुमारे 2843 पदं बाह्य नियंत्रित म्हणजेच आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे अप्रत्यक्षपणे अजून लोकांना रोजगाराची संधी देखील मिळणार आहे। आणि आता सगळ्यात मोठा आणि लक्षवेधी भाग म्हणजे अंगणवाडी क्षेत्र। या अंतर्गत तब्बल 2,21,328 मानधनधारित पदांना मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये जवळपास 1,10,664 अंगणवाडी सेविका आणि तितक्याच म्हणजेच 1,10,664 अंगणवाडी मदतनीस या पदांचा समावेश आहे। म्हणजेच ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। हजारो लाखोंच्या आयुष्यात एक बदल घडवू शकणारी हीच ती मोठी संधी आहे। एकात्मिक बालविकास सेवा म्हणजेच ICDS योजनेअंतर्गत राज्यभरात 1,10,000हून अधिक अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे। सध्या हजारो सेविका आणि मदतनीस कार्यरत आहे आणि त्यांच्या मानधनाचा खर्च हा 60% केंद्र सरकार आणि 40% राज्य सरकार यांच्याकडून केला जातो। सरकारने आता निधी वितरणासाठी SNS स्पर्श ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली लागू केली आहे। यामुळे निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल, प्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल आणि वेळेची देखील बचत होईल। या निर्णयामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होणार आहे। ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये पोषण, आरोग्य आणि शिक्षणाच्या सेवा अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतील। मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलंय की हा निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि भविष्यात याचे सकारात्मक परिणाम देखील दिसून येणार आहेत। जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर ही संधी अजिबात सोडू नका बरं का, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर भरती क्वचितच पाहायला मिळते। लवकरच या पदांसाठी अधिकृत जाहिराती, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि तारीख जाहीर होणार आहे। ती माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या न्यूज अनकट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हा व्हिडिओ तुमच्या त्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत। पुन्हा भेटूयात अशाच एका महत्त्वाच्या अपडेटसह। धन्यवाद।